इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासून इसवी सन 3ऱ्या शतकापर्यंत या लेण्या खोदल्या गेल्या आहेत. या लेण्या सातवाहनकालीन असून बौद्ध धर्मातील थेरवाद म्हणजेच हीनयान पंथाच्या आहेत. जुन्नर खानापूर रोडच्या लगत असणाऱ्या मानमुकुट म्हणजेच मानमोडी डोंगराच्या पोटातील ह्या अतिशय अप्रतिम सुंदर लेण्या, या लेण्यांविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत. ग्रुपने या ठिकाणी आलेलं कधीही चांगलं, कारण की जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर या ठिकाणी आढळतो आणि या संपूर्ण लेणी त्या जंगलामध्ये म्हणजे डोंगरावरतीच आहे. जय शिवराय मंडळींनो, तर स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत शिवजन्मभूमीतील जुन्नर या ठिकाणी. तर या ठिकाणी सह्याद्री रांगेमध्ये आपल्याला एक मानमुकुट डोंगर लागतो आणि ह्या डोंगराच्या नावावरूनच इथे लेण्यांना मानमुकुट बौद्ध लेणी असं नाव देण्यात आलेलं आहे. तर या लेणी समूहामध्ये आपल्याला एक भूतलेणी, दुसरी अंबांबिका लेणी आणि तिसरी भीमाशंकर लेणी पाहायला भेटते. तर आज आपण भीमाशंकर लेणीला जाणार आहोत. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, जाऊया आता आपण भीमाशंकर लेण्यांकडे. तर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आपल्याला समोर दिसत आहे. तर अंबिका लेणी समूहाला सरळ जाण्याचा मार्ग आहे, भूत लेणीला उजवीकडे तर भीमाशंकर लेणी समूहाला डावीकडे मार्ग आहे. तर आता आपण जाणार आहोत भीमाशंकर लेणी या ठिकाणी. तुम्हाला जर हा तिन्ही लेणी समूह पाहायचा असेल तर सकाळीच आपण या ठिकाणी लवकर आले पाहिजे, म्हणजे आपल्याला या डोंगराच्या पोटात असणाऱ्या संपूर्ण लेणी समूह हा व्यवस्थित पाहण्यासाठी वेळ भेटतो. तर मंडळींनो, 15 ते 20 मिनिटं आपण चालत आल्यानंतर आपल्याला पाठीमागे रस्त्यामध्ये अंबिका लेणी समूह लागतो. तर हा आपण यापूर्वीच व्हिडिओमध्ये शूट केलेला आहे. तर या ठिकाणी बोर्ड पाहायला भेटतो. तर इथून तुम्हाला भीमाशंकर लेणीकडे जाण्याचा मार्ग आहे. तर ह्याच रस्त्याने आता आपण भीमाशंकर लेणीकडे जाणार आहोत. याच डोंगराच्या माथ्यावरती धामणखेल गावचे कडेपठार खंडोबा हे छोटेसे देवस्थान आहे आणि याच ठिकाणी मागील 2-3 वर्षापूर्वी उत्खनामध्ये एक सुंदर अशी पुष्करणी देखील या ठिकाणी सापडली आहे. आणि नुकताच आता पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. तर पटापट आता आपण भीमाशंकर लेणीकडे पोहोचूया. तर मंडळींनो, भीमाशंकर लेणी पाहण्यासाठी आपल्यासोबत आहेत समीर भोर. हे उत्कृष्ट चित्रीकरणाचं काम करतात आणि त्यांच्या मोकळ्या वेळामध्ये मी जुन्नर तालुक्याला भेट देत असतो आणि जुन्नर तालुक्यातील गड किल्ले, पुरातन वास्तू, कातशिल्प यांचे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत असतो. तर तुम्ही जर हा व्हिडिओ जुन्नर तालुक्यातून पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्या जुन्नर तालुक्याचा जो ऐतिहासिक वारसा आहे हा संपूर्ण जगापुढे पुन्हा एकदा व्यवस्थित गेला पाहिजे. तर मंडळींनो, या लेणी समूहाला जर भेट देण्यासाठी येणार असाल तर शक्यतो एकटे किंवा दोघांनी येऊ नये. ग्रुपने या ठिकाणी आलेलं कधीही चांगलं, कारण की जुन्नर तालुक्यामध्ये आपल्याला बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर
या ठिकाणी आढळतो आणि या संपूर्ण लेणी त्या जंगलामध्ये म्हणजे डोंगरावरतीच आहे आणि घनदाट असं जंगल आहे. त्यामुळे इकडे येताना शक्यतो ग्रुपने या आणि आपल्या स्वतःची काळजी घ्या ही सर्वांना विनंती. तर मित्रांनो, आपण अंबांबिका लेणीपासून जो रस्ता भीमाशंकर लेणीकडे येतो त्या रस्त्याने साधारणतः 15 ते 20 मिनिटं चालत आल्यानंतर आपल्याला हे लोखंडी ग्रिल लागतं आणि हे अशा लेण्या आता या ठिकाणी सुरुवात होतात. तर आपण मेन लेणीकडे पहिले जाऊया आणि त्या ठिकाणचं चित्रीकरण पहिलं करून घेऊया, कारण की आता अंधार होत चाललेला आहे. परत आपल्याला माघारी जाण्यासाठी साधारणतः 40 ते 45 मिनिटं लागतील. तर मित्रांनो, ह्याच त्या भीमाशंकर लेण्या आता आपण पाहत आहोत. तर अतिशय सुंदर असं या ठिकाणी कोरीव दगडातील काम पाहायला भेटते. पण ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रचंड मोठं असं आग्यामूळ आहे. यामध्ये भरपूर मासे आहेत. या साईडला जे खाली फक्त पोळ दिसतात तिथे मासे नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला आग्यामूळ जे आहे हे पहा तुम्ही या कोपऱ्यामध्ये, त्याला भरपूर मासे आहेत आणि भरपूर वेळा या ठिकाणावरून माशा उठून पर्यटकांना चावा घेतलेला आहे. तर मंडळींनो, आपण भीमाशंकर लेणी या ठिकाणी आलेलो आहोत. तर या खडकामधून आपल्याला वरती जे लेण्या आहेत तिकडे जाण्याचा मार्ग आहे. तर अतिशय घसरटा असा मार्ग आहे. पाऊस पण पडलेला आहे आणि या ठिकाणी हे जे लोखंडी ग्रिल लावले याला पकडून आपण आता वरती जात आहोत. आत्ता आपण पाहत आहोत भीमाशंकर लेणी समूह. तर या ठिकाणी लेण्यांवरती काही आगेमूळ असल्याचे आपल्याला दिसत आहे. तर आपण कधी या ठिकाणी आलात तर कोणत्याही प्रकारे त्या आग्यामुळाला आपल्याकडून त्रास होणार नाही याची काळजी नक्की घ्या, नाहीतर मधमाशा तुमच्यावरती हल्ला नक्की करणार. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे लेण्या आहेत या 9 नंबर पासून ते 16 नंबर पर्यंतच्या लेण्या दगडामध्ये आपल्याला कोरलेल्या पाहायला भेटतात. तर या कशा पद्धतीने लेण्या कोरलेल्या आहेत हे पाहूया आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. शिवजन्मभूमी जुन्नर मधील भीमाशंकर लेणी ही मानमोडी डोंगरावरील एक प्रसिद्ध बौद्ध लेणी आहे. या लेण्या सातवाहनकालीन असून थेरवाद बौद्ध धर्माशी संबंधित आहे आणि त्यातील काही लेण्यांमध्ये चैत्य आणि विहारी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मानमुकुट लेणी समूहातील तिन्ही लेण्यांमध्ये जवळपास आपल्याला 68 पूर्ण अपूर्ण लेण्या पाहायला भेटतात. तर या ठिकाणी 38 पाण्याची टाकी आहेत आणि 21 ब्राह्मी शिलालेख आहेत. तर हे संपूर्ण जर आपल्याला पाहायचे असेल तर आपल्याला या ठिकाणी असणाऱ्या तिन्ही लेणी समूहाला भेट द्यावी लागेल. आपल्याला रस्त्याने येताना या अंबांबिका लेणी ज्या ठिकाणी दिसत होत्या, या अंबांबिका लेणीचा संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती याआधी अपलोड केलेला आहे. तर या लेण्यांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा आणि अंबांबिका लेणीच्या बाजूला असणाऱ्या भूत लेणीचा व्हिडिओही आपण या चॅनलवरती लवकरच अपलोड करणार आहे. तरी त्यासाठी आपण आजच आपला चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मित्रांनो, आपण आलो होतो मानमुकुट डोंगरावरील मानमुकुट बौद्ध लेण्यांमधील एक भीमाशंकर लेणी समूह पाहण्यासाठी. पण या ठिकाणी एकदम अचानक पाऊस आल्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं या लेण्यांचं चित्रीकरण करता आलेलं नाहीये.
तर आपल्याला जितकं शक्य आहे तितकं चित्रीकरण आपण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.